मी परवा जाधव सर एका कर्नाटकात लग्नाला गेलो होतो. त्या लग्नावर वर्णन करताना एक 2 कडवे पेश करतो आणि त्याच्यानंतर माझी एक प्रेम कविता सादर करतो तुझ्या आठवणी. हल्ली काय होते आपल्याकडे लग्नाला जाताना एक गाणं वाजवलं जाते ज्यावेळेस नवरी येते. बाबुल की दुआएं लेती जा जा तुझको सुखी संसार मिले मायके के कभी ना घर आए ऐसा प्यार तुम्हें ससुराल मिले. पण फक्त काय हल्ली पुलिस बाजूलाच एखादा मुलगा उभा राहते त्याची मी रिॲक्शन तोंडावरली बघितली. याच्यावर मी एक छोटंसं कडवं तयार केलं. सांगून जा बोलून जा सजने मला तुझी याद गठळते रोज मला. तुझा ध्यास नवा तुझा श्वास नवा तुला भेटण्यासाठी तो गाव हवा. सांगून जा बोलून जा सजने मला तू. धन्यवाद. यानंतर तुझ्या आठवणी सतावेते. ही भावना जी होती स्वतःची होती असं कबूल करायला काय सांगायचं. दुसऱ्याचं तोंड कशाला बघायचं. ही भावना सरांचीच आहे. तुझ्या आठवणी सताविते प्रेम कविता सादर करतो. का कधी कोणा कळणार नाही अंतरीचा घाव गसके बांधोनिया गाठी अंतरीच्या साठी मज प्रीतीसाठी कधी काळी प्रेमाचा हा गाव नसे तुझे नाव सखे तुझे भाव मनातले सखे तुझे भाव मनातले सोडूनिया गेली असे ध्यानी मानी ओटावर गाणी माझ्या सखे ओटावर गाणी माझ्या सखे. बंद रेशमाचे बांधिले त्याचे माझ्या मी वाचे बोलू काही माझ्या मी वाचे बोलू काही. अश्रुनयनानी व्यापिले पाणी अश्रुनयनानी व्यापिले पाणी तुझ्या आठवणी सताविते तुझ्या आठवणी सताविते तुझ्या आठवणी सताविते. धन्यवाद. धन्यवाद सर. लग्नात तसे अवांतर इकडं तिकडं बघणाऱ्यांची आपल्याकडे काही कमी नाही. असो त्यांच्या भावना तुम्ही व्यक्त केल्या. पण आजकालची तरुण पिढी झाली कशी नारायण सर. कधी नव्हे ते पोरगी मला पाहून झाली वेळी पिशी कधी नव्हे ते पोरगी मला पाहून झाली वेळी पिशी मारला मी तुमचा कटन टाकली काढून मिशी. असा तरुण वर्ग आमच्यामध्ये जरा जास्त झालेला आहे. असो या तरुण वर्गासाठी मी नारायणला अशी विनंती करतो की जी कविता या अगोदरही आमच्या गावामध्ये सादर झालेली आहे तिथं रामेश्वर महाराज आमच्या गावाचे बसलेले आहेत. त्यांनी तुझी कविता आपल्या शिवजयंतीमध्ये ऐकलेली होती. त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी जेव्हा तू गावामध्ये आलास तेव्हा मी वर्गणी मागायला गेल्यानंतर अगोदर त्यांनी मला विचारलं की ते काटा कविता म्हणणारा माणूस येणार असेल तर माझ्याकडून जास्त वर्गणी घेऊन जा. तर ते योगायोगाने तिथं बसलेले आहेत. तर ती आठवण झाली सर. तर आमच्या सर्व मित्रांकडून मी तुला विनंती करतो या ठिकाणी काटा ही कविता सादर करावी. आणि पालामून खास नारायणच्या कविता ऐकण्यासाठी आलेले आमचे मित्र अरुण बोईनवाड आणि गजानन पवार यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी कृपया समोर येऊन बसावं. मी नारायणला विनंती करतो की त्यांनी काटा ही कविता त्यांनी सादर करावी. धन्यवाद आदरणीय महाराज. तुम्ही मला काट्यामुळे लक्षात ठेवलं. नाही तर माणसं कशामुळेच लक्षात ठेवत नाही. ते आता तुमच्या सगळ्यांची प्रेम भावना व्यक्त करणारी कविता मी सादर करतो. आता शंकर सरांनी फार चांगली प्रेम कविता सादर केली आणि ते म्हणले की त्याच्यानंतर
मुन्ना म्हटलं की भरपूर पोरांचे असे चेहरे होतात, पोरांचेच नाही भूतकालीन पोरांचे पण असे तोंड झालेले होते. फक्त